ज्या शहराला इतिहास आहे, उद्याचा भूगोल आहे, त्या शहराचं चेहरामोहरा बदलवण्याचं काम तुम्ही करतात. उद्याची मी पण प्रदेशाध्यक्ष आहे, तुम्ही उद्योगमंत्री आहात, मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहात, मला माहिती आहे. पण या भोळा शंकराने पहिल्या दिवशीच मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली त्यावेळेला ह्यांचं नाव होतं, पण कोणतरी रडलं आणि थांबवलं. पण मला माहिती आहे, कारण मी प्रदेशाध्यक्ष आहे, कधी शपथविधी होणार आहे. आचारसंहिता संपली, देशामध्ये एनडीएचं सरकार येईल, मोदी साहेब तिसऱ्यांदा होतील, त्याला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, त्याला पहिल्यांदा शपथ भरत गोगालची होईल, असं मला ठामपणाने त्या ठिकाणी माहिती आहे. तुम्ही आता बोलूच दाखवा, तो टॉवेल पण नका दाखवू, त्या टॉवेलच्या आड काय ते सगळ्यांना माहिती आहे. सबको मालूम हो गया इसमें क्या है. तो आता दाखवण्याची गरज नाही. ती आता 3-3.5 कोटी रुपयाचा निधी आणत तुम्ही या ठिकाणी दाखवलेला आहे. ही महाडकरांना विनंती आहे, खरंच आपत्तीच्या कालावधीमध्ये आम्ही आलेलो असू तर आम्हाला 7 तारखेला आपल्या या महाडकरांची सेवा करण्याची संधी द्या. आपल्यापैकी अनेक जण पहिल्यांदाच घड्याळाच्या चिन्हावरती मतदान या ठिकाणी करणार आहेत, ते तुम्ही करा. त्याचा पुरेपूर मी पुन्हा एकदा शब्द देतोय, वीरेश्वराच्या साक्षीने तिन्हीच्या वेळेला पुरेपूर परतावा 2024च्या ऑक्टोबरच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 1.5 लाखाच्या फरकाने भरत शेठला निवडून आणण्याचं काम सुनील तटकरे करेल, असा शब्द सुद्धा या ठिकाणी आम्ही देतोय. बेईमानी आमच्या रक्तात नाही. ज्यांच्या असेल त्यांनी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करावा. मी 14ला काम केलंय, 19ला काम केलंय आणि त्याच्यानंतर 2009 आणि 4ला सुद्धा काम केलंय. मला बोलण्याचा प्रयत्न कराल तर तितकंच उत्तर देण्यासाठी मी या ठिकाणी सज्ज आहे.